नमस्कार. शरण शरणार्थी. महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त आणि अक्षय तृतीयेनिमित्त आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. 12व्या शतकामध्ये एक तत्ववेत्ते, धर्मसंस्थापक, राजकारणी, योगी, समाजसुधारक असं हे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा बसवेश्वर. भक्त भंडारीही असं त्यांना म्हणलं जातं. काय कवे कैलास हा मंत्र त्यांनी दिला, म्हणजेच खऱ्या अर्थानं श्रमाला प्रतिष्ठा त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. 12व्या शतकामध्ये अगदी अत्यंत बालपणी कर्मकांडाच्या विरोधात त्यांनी पाऊल उचललं. समाजातल्या दांभिकतेवर त्यांनी प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रहार केलेला आहे. महिलांच्या अधिकारासाठी पहिलं पाऊल त्यांनी उचललं. समाजातल्या शरणशरणींना, ज्ञानी लोकांना सामाजिक आणि धार्मिक विषयावर चर्चा करता यावी अगदी मोकळ्यापणाने, यासाठी अनुभव मंडपाची त्यांनी स्थापना केली. बागेवाडी तालुक्यात जरी ते जन्मले असले तरी बराच काळ त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये गेलेला आहे. खऱ्या अर्थानं कुडल संगमेश्वर देवाला प्रार्थना करताना ते म्हणतात की ईश्वरी उपासनेला मी प्रोत्साहन देतोय. आपली श्रद्धा, आपली वाणी, आपला देह, आपली बोली ही शुद्ध असावी आणि ती नामस्मरणाने होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं हा विचारांची पखरण आपण करत आहोत आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत त्यांच्या विचारांची पखरण होतच राहील. समाजामध्ये माणुसकी राहिली पाहिजे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. आपण जे काम करत आहोत ते प्राणार्पणाने, तन मन धन अर्पून आपण आपलं काम करत राहावं असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कन्नड भाषेमधली त्यांची अनेक वचनं ही हृदयंगम आहेत. आजही आपण कुठेतरी भरकटलो असलो, कुठेतरी विचारांची दिशाहीन झालो असलो तर नक्कीच मला वाटतं बसवेश्वरांचं जे साहित्य आहे, जी वचन साहित्य आहे, ते आपण पुन्हा एकदा त्याची पारायणं करावी. वीरशैव धर्माचे संस्थापक म्हणून त्यांना आपण पूजतो. खऱ्या अर्थानं समाजामध्ये मानवता, मानवसेवा, प्राणीमात्रावर दया दाखवा, लोकांची निंदा करू नका, लोकांची अवहेलना करू नका, स्वतःची आत्मस्तुती करू नका असा संदेश त्यांनी दिलेला आहे. मला असं वाटतं बसवेश्वरांची जयंती साजरी करत असताना महात्मा बसवेश्वरांचा हाच विचार आपण घेऊन पुढे जाऊया. आज बसवेश्वर जयंतीनी अक्षय तृतीयेनिमित्त आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.